नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. इथे मी कोथिंबीर घेतलेली, बारीक चिरलेली, छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली. त्यानंतर बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी, 2 चमचे तांदळाचे पीठ, मिरचीचं असं बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे तीळ घेतलेली आहे, हळद, जिरे पावडर, स्वादनुसार मीठ आणि तिखट हे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल. इथे आपण मिरची घेतलेली म्हणून. रेसिपीकडे वळण्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर शोभास किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. इथे मी बाउल घेऊन घेतलेला आहे. आता यात मी कोथिंबीर टाकून घेते. त्यानंतर मी यात मिरचीचं जी बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे ते टाकून घेते. मग तीळ टाकते आणि थोडी तीळ अशी काढून घेते बाजूला. हळद, स्वादानुसार नमक, जिरे पावडर, अद्रक लसूण पेस्ट, बेसन, मी थोडंसं असं बेसन काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तांदळाचं पीठ टाकून घेते. तांदळाचं पीठ टाकल्याने कोथिंबीर वडी अशी कुरकुरीत होते. आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊयात. इथे मी पाणी न टाकताच असं मिक्स करून घेते. तुम्ही बघून घ्या. कोथिंबीर अशी आपण धुवून घेतलेली, त्यामुळे कोथिंबीरला जे पाणी सुटतं त्याच्यातच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी सर्व मिश्रण असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यात आपण पाणी टाकू आणि पाणी टाकायच्या अगोदर आपण यात थोडंसं तिखट टाकणार आहोत. आणि आता आपण पाणी पण टाकू. आधी मी याला मिक्स करून घेते. आता यात मी थोडंसं असं पाणी टाकून घेते. इतकंच मी इथे पाणी टाकून घेते आणि यालाही छान आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे पीठ मळून झालेलं आहे. कोथिंबीर वडीचं तुम्ही बघू शकता झालेलं आहे. सो आता आपण याचे रोल करून घेऊया. इथे मी आता 2 गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि याला आपण छान असं रोल करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशी 2 हातांनी मी इथे छान असा रोल करून घेते. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता इथे मी रोल करून घेतलेले आहेत. आता आपण यांना वाफवून घेऊयात. कोथिंबीर वडीसाठी मी इथे आता पाणी ठेवून घेते. इथे मी पाणी गरम करायला ठेवून दिलेले आहे. तितक्यात आपण आता चाळणीला तेल लावून घेऊया. इथे मी चाळणीला असं तेल लावून घेते. आता मी इथे चाळणी अशी ठेवून घेते याच्यावर आणि यात आपण आता जे रोल्स केलेले होते कोथिंबीर वडीचे ते इथे ठेवून घेऊ. इथे मी रोल्स ठेवून घेतलेले आहेत. आता याच्यावर मी झाकून देते. यावर मी झाकण ठेवून दिलेले आहे. आता आपण 6 ते 7 मिनिटांपर्यंत याला असं वाफेवर वाफवून घेऊयात.
गॅस हा मंदच राहू द्यायचा आहे, फुल गॅस नाही करायचा आहे। इथे 7 मिनिटे झालेली। आता आपण ओपन करून घेऊयात, शिजलंय का नाही आपण बघून घेऊयात कोथिंबीर वडी। आता आपण याला चेक करून घेऊयात। इथे मी सुरीने चेक करते, तुम्ही बघू शकता हे इथे कोथिंबीर वडी शिजलेली आणि छान झालेली पण आहे। आता आपण दुसरं पण चेक करून घेऊ, तर ही पण अशी छान अशी झालेली। आता आपण काढून घेऊयात, बंद करून घेऊ गॅस। तुम्ही बघू शकता इथे कोथिंबीर वडी ही रेडी झालेली आहे। आता हिला आपण 2 मिनिटं थंड करून घेऊयात आणि छान असे काप करून फ्राय करून घेऊयात। कोथिंबीर वडी थंड झालेली आहे। आता आपण हिला छान असं कापून घेऊयात। तुम्ही बघू शकता की छान अशी कोथिंबीर वडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता मी इथे कोथिंबीर वडी अशी काप करून घेते। आता आपण सर्व काप अशीच करून घेणार आहोत कोथिंबीर वडीची। तुम्ही बघू शकता इथे मी सर्व कोथिंबीर वडी अशी छान कापून घेतलेली आहे। आता आपण याला शॅलो फ्राय करून घेऊयात। इथे मी कढई तापवून घेते। आता यात मी तेल टाकून घेते। इथे मी तेल असं टाकून घेतलंय। आता यात मी सर्व असं कोथिंबीर वड्या ठेवून घेते छान। अशाच मी सर्व कोथिंबीर वड्या यात ठेवून घेते। इथे मी सर्व कोथिंबीर वडे अशी ठेवून घेतलेले आहे आणि याला आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डीप फ्राय पण करू शकता। मी इथे शॅलो फ्राय करून घेते। आता मी याला छान असं परतून घेते। तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेले। आता मी सर्व कोथिंबीर वड्या अशा परतून घेणार आहे। इथे मी सर्व कोथिंबीर वड्या अशी परतून घेतलेली आहे। आता यात थोडंसं आपण तेल टाकूयात, म्हणजे छान अजून क्रिस्पी होतील। आता याला आपण छान असा करून घेते, म्हणजे तेल छान असं पसरेल। इथे सर्व कोथिंबीर वडी आता रेडी झालेली आहे। आता आपण याला डिशमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथे कोथिंबीर वडी तयार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता अशी छान अशी कोथिंबीर वडी तयार झाली। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि शोभास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।